हॅलो मंडळी, काही लोकांना ना गॉसिपिंगची सवय असते आणि आवड सुद्धा, पण नकळतपणे आपल्याला यात रस नसताना सुद्धा आपण यात ओढले जातो. होतं काय, आपण आपल्या कामामध्ये बिझी असतो, आपलं पूर्ण लक्ष आपल्या कामामध्ये असतं. आपण जर ऑफिसमध्ये असू तर ऑफिस मधली कोणीतरी सहकारी व्यक्ती, घरी असो तर कोणी मित्रमैत्रीण किंवा शेजारच्या पाजारच्यांपैकी कुणीतरी आपल्याशी गप्पा मारण्यासाठी म्हणून येतं. बरं, हे जे कोणी येतं ना गप्पा मारण्यासाठी, त्या व्यक्तीच्या वाक्याची सुरुवात अशी असते, ए तुला परवाचं कळलं काय? ए अरे परवाचं तुझ्या कानावर आलं काय? अरे तुला माहितीये काय? इथं पासूनच सुरुवात होते. आता आपल्याला जर असं कोणी विचारत असेल तर उत्सुकतेपोटी आपण सुद्धा विचारतोच ना समोरच्या माणसाला, काय झालं बुवा, काय म्हणतोय? तसंच आपण सुद्धा विचारतो, काय झालं, काय म्हणतोयस तू? मग ती समोरची व्यक्ती आपल्याला ती सगळी गोष्ट सांगायला सुरुवात करते. अरे परवा ना आपल्या त्या शेजारचा, इथपासून सुरुवात होते. एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी काहीतरी असतं, नातेसंबंधांविषयी काहीतरी असतं किंवा घरगुती काहीतरी असतं. हे असं काहीतरी असतं ज्याची गोष्ट अगदी छान चवीने आपल्याला सांगितली जाते त्या समोरच्या व्यक्तीकडून. बरं, हे सगळं ऐकल्यानंतर आपली प्रतिक्रिया पण काही कमी नसते. हो ना, मला वाटलंच होतं. हो ना, मला अंदाज होताच. होय ना, मला सुद्धा वाटत होतं. हे असं काहीतरी आपण त्यावरती रिॲक्ट करतो. आता असं काहीतरी म्हटल्यावरती समोरच्या व्यक्तीला आणि त्या गोष्टीचं काय म्हणू ते उदाहरण येतं, अजून काहीतरी सांगावंसं वाटतं. ती व्यक्ती आपल्याला अजून 4 गोष्टी सांगत राहते किंवा त्या ज्या व्यक्तीबद्दल ती व्यक्ती समोरची बोलते त्याच संदर्भाने अजून 1-2 माणसांविषयी मग गोष्टी सांगितल्या जातात. आता हे सगळं करत असताना आपल्या कामातलं लक्ष कधी सोडून गेलेलं असतं. आपण सुद्धा मग आपल्याला माहित असलेल्या नसलेल्या अनेक गोष्टी अगदी छान तिखट मीठ मसाला लावून त्या समोरच्या माणसाला सांगतो. आपल्याला त्याची काही खातरजमा नसते, काही आपल्याला त्यातलं खरं खोटं काही माहित नसतं, तरी सुद्धा आपण ते सांगून मोकळे होतो, बोलून मोकळे होतो. बरं, यात भीती अशी असते की ती जी व्यक्ती असते जी आपल्याला ही सगळी गोष्ट अगदी छान सांगत असते, तीच व्यक्ती आणि कोणाला तरी जाऊन सुद्धा तीच गोष्ट सांगणार असते. त्यात आपलं नाव सुद्धा ऍड होणार असतं. अरे तुला माहितीये का, एवढंच नाही तर तो म्हणत होता किंवा ती म्हणत होती, हे असं असं सुद्धा होतं. त्यामुळे आपली यात नाहक बदनामी होते किंवा आपलं नाव उगीचच विनाकारण ओढलं जातं. मग अशा लोकांपासून सुटका कशी मिळवायची, काय करायचं या गॉसिपिंग करणाऱ्या माणसांचं? तर आपण त्यांची काही सवय बदलू शकत नाही. मग काय करायचं, जेव्हा आपल्यासोबत गप्पा मारण्याच्या उद्देशाने कुणी येतं आणि आपल्याला म्हणतं ना, ए तुला कालचं कळलं का, ए परवाचा मॅटर कळला का, हे असं कोणीतरी काहीतरी आपल्याला येऊन विचारू लागतं, तेव्हा समजून जायचं की आता काहीतरी रसभरीत वर्णन, रसभरीत गोष्ट ऐकायला मिळणार. त्यापेक्षा मी आता बिझी आहे किंवा मला एक अर्जंट कॉल करायचा आहे, थोडा वेळ थांबतोस का, किंवा आता नाही रे थोड्या वेळाने ये ना, बोलू आपण, असं काहीतरी आपण सांगू शकतो आणि आपण आपलं काम कंटिन्यू करू शकतो. अजून काय करता येईल, ती व्यक्ती बोलत असेल तर ठीक आहे तुम्ही ऐकून घ्या, पण फार त्यात इंटरेस्ट घेऊ नका, फार त्यात लक्ष घालू नका. बरं, ओके, इथपर्यंत ठीक आहे. तुम्ही त्यात फार इन्व्हॉल्व नाही आहात, तुम्ही त्यात फार लक्ष देत नाही आहात, तुम्ही त्या व्यक्तीचं फार ऐकतच नाही आहात. हे एकदा का त्या समोरच्या व्यक्तीच्या लक्षात आलं की ती सगळी गोष्ट ती समोरची व्यक्ती आटोपती घेते. बरं, तर मग मी येतो, असं काहीतरी मग समोरून बोललं जातं आणि ते कॉन्व्हर्सेशन त्या समोरच्या माणसाकडूनच
समाप्त केलं जातं. त्यामुळे तुम्ही ही दुसरी एक आयडिया वापरू शकता. जर तुम्हाला पहिली आयडिया वापरून त्या व्यक्तीपासून पळ काढता आला नाही तर तुम्हाला तिथे थांबणं गरजेचंच आहे, त्या व्यक्तीचं ऐकणं गरजेचं आहे, असं जर तुमच्या लक्षात आलं ना तर तुम्ही ही आयडिया वापरा. अजिबात लक्ष देऊ नका ती व्यक्ती काय बोलते याकडे. आपसुकच ती व्यक्ती कंटाळली जाते. तिसरं असं की कोणीतरी आपल्याला येतं, काहीतरी सांगतं, कोणाविषयी तरी, कोणाच्या तरी वैयक्तिक आयुष्याविषयी, कोणाच्या तरी रिलेशनशिप विषयी, किंवा काहीतरी घरगुती झालेलं असतं, काहीतरी घरगुती प्रकरण असतं कोणाचं तरी त्याविषयी. मग अशा वेळी आपली सुद्धा एक जबाबदारी असते की काहीतरी आपल्या कानावरती आलेलं असतं, कुणीतरी आपल्याला त्या आधी सुद्धा त्याविषयी काहीतरी सांगितलेलं असतं, आपल्याला काही त्याविषयी माहिती नसतं, खरं खोटं काही माहित नसतं. मग अशा वेळी आपण त्या गोष्टी उघडपणे किती समोरच्याला सांगाव्या, असं हे सुद्धा टाळलं जाणं गरजेचं असतं. त्यामुळे ती व्यक्ती बोलत असताना ठीक आहे तुम्ही ऐकून घ्या, पण अजून एक्स्ट्राच्या 4 गोष्टी त्यात ऍड करू नका. सो हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा. भेटूया एका नव्या विषयासह नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाय.